नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे जिल्ह्यातील 80 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया जाहीर। समर्थ नगरात वॉल कंपाऊंडच्या कामाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते लोकार्पण। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन। आणि नाताळ निमित्ताने प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता बातम्या विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील आगामी काळात निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडत प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून बिगर अनुसूचित क्षेत्रातील 80 ग्रामपंचायतीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जाती स्त्री, अनुसूचित जमाती स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री सरपंच पदाकरिता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे आरक्षण सोडत घेण्यात आली आहे। अनुसूचित जाती सरपंच पदासाठी निश्चित ग्रामपंचायती पदसंख्या 8 पैकी 4 महिला असून धुळे तालुका जापी, नंदाळे, बुद्रुक श्री, तालुका शिंदखेडा, आची, दुभाषी, तालुका शिरपूर, भोरटे, कुरुद्रावली श्री, तालुका साक्री, लोणखेडी श्री, कळंभीर श्री करिता आहे। अनुसूचित जमाती सरपंच पदासाठी निश्चित ग्रामपंचायती पदसंख्या 12 पैकी 4 महिला तालुका धुळे गौताणे, सौंदाणे, तालुका शिंदखेडा, भडणे श्री, खर्दे बुद्रुक, वरपाडे श्री, विखरण श्री, तालुका शिरपूर, जापोरे, टेंभे बुद्रुक, वणावल, तालुका साक्री, अष्टाणे, कोकले, आयने, मळखेडे श्री आहे। नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदे 17 पैकी 9 महिला तालुका धुळे, धाडरी, निमगुळ, लामखणी श्री, धाडरा श्री, शिरधाणे, प्रडा श्री, नाणे श्री, तालुका शिंदखेडा, शेवाडे, रुद्राणे, चिरडे, वरझडी श्री, वाघाडे बुद्रुक श्री, डोंगरगाव श्री, तालुका शिरपूर, सुभाषनगर, नवे भामपूर, चांदपुरी, अहिल्यापूर, पिळोदे श्री, तालुका साखरी, चिंचखेडे ग्रामपंचायत होय। सर्वसाधारण सरपंच पदाकरिता अनुज्ञेय पदसंख्या 43 पैकी 22 महिला तालुका धुळे, कुंडाणे, वरखेडी, कुसुंबा, नावरी, अनकवाडी, वडणे, हैद्रुण, नवलनगर, अंचाळे तांडा, रानमळा, काळखेडे श्री, जुन्नेर श्री, आरवी श्री, बुरझड श्री, सातरणे श्री, तालुका शिंदखेडा, चौगाव खुर्द, दाऊळ, देवगाव, पाटण, टाकरखेडा, वर्षी, कमखेडा, चिलाणे श्री, मेथी श्री, पिंपरखेडा श्री, वाघाडे खुर्द श्री, बाभळे श्री, मालपूर श्री, तालुका शिरपूर, तऱ्हाडे तत भरवाडे, अंजदे खुर्दे श्री, जैतपूर श्री, पिंपरी श्री, सावेर गोदी श्री, आढे श्री, तालुका साक्री, हट्टी बुद्रुक, घाणेगाव, म्हसाळे, उंभरे श्री, नांदवण श्री, उंभरटी श्री, अक्कलपाडा श्री, फोपरे श्री, काळगाव श्री, इंदवे श्री या प्रकारे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। धुळे शहरातील नगावारी परिसर, समर्थ नगर येथील वाल कंपाऊंडचे लोकार्पण आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील समर्थ नगरात भाजप पदाधिकारी अनुप अग्रवाल यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोकळ्या मैदानात संरक्षण भिंत काम करण्याची भूमिका घेतली होती। संबंधित संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे। या कामाचे लोकार्पण धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले आहे। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, माजी महापौर चंदूबाबू सोनार, महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, डॉक्टर सुशील महाजन, माजी नगरसेवक भारती माळी, नंदू सोनार, अमोल सूर्यवंशी, अमोल मराठे, सुबोध पाटील, प्रथमेश गांधी व सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी कॉलनी परिसरातील नागरिकांनी रस्ते, पथदिवे, गटार कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा
अशी देखील मागणी केली आहे। यावेळी स्थानिक नागरिक श्याम देसले, दिनेश चंदाणे, सतीश जैन, कैलास बिराडे, अनिल सोनवणे, LS गिरासे व सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। यानंतरही काही असं वाटलं का हे काम बाकी आहे आपलं, तर नक्कीच मला सांगा, मी नक्कीच सर्वच कामं करण्यासाठी या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने तुमचा सालदार म्हणून काम करणार आहे। तर नक्कीच मला सांगा, जेवढं होईल तेवढं चांगलं काम आपण या शहरासाठी करणार आहोत। आणि येणारा काळ आपल्याला, जसं आपण इलेक्शन मध्ये एकजुटीने या ठिकाणी इलेक्शनला सामोरं गेलो, प्रत्येक वेळेला आपल्याला एकजुटीने सामोरं जायचंय। तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मदतीशिवाय आपण या शहराचा विकास करू शकणार नाही। या शहराचा जो विकास आपल्याला करायचा आहे, तर फक्त रस्ते, गटार आणि लाईट करून या शहराचा विकास होणार नाहीये। आपल्याला आपल्या तरुणांच्या हातांना काम, मोठे उद्योग या शहरात आणायचे। त्याच्यासाठी कालही मी कलेक्टर साहेबांसोबत बसलेलो होतो। जागांची पाहणी लवकरच आम्ही करणार आहोत। काही जागा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि केंद्रात आपली सत्ता आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात, आणि महाराष्ट्रात सुद्धा आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वात, आणि तुमच्या आशीर्वादाने माझे तेवढे वरती चांगले संबंध आहेत का मी एखादा मोठा उद्योग या शहरासाठी नक्कीच घेऊन येणार। परंतु आपल्याला याच्या सोबत जे मी कायम सांगत आलेलो आहे, हिंदुत्वाची कास आणि या शहराचा विकास, तर विकास तर नक्कीच करू, परंतु आपल्या धर्माचाही आपल्याला विचार करायचा आहे। 2 दिवसापूर्वी या शहरात बांगलादेशी नागरिक सापडले, तर माझी आपल्याला विनंती आहे का सर्व नागरिकांनी सतर्क राहायचंय। आपल्याला असं कुठं वाटलं का हा संशयित माणूस आहे, तर कृपया आम्हाला कळवा, जेणेकरून जी घुसखोरी आपल्या या शहरात आता मोठ्या प्रमाणावर होत आहे, तर ती आपल्याला थांबवता येईल। आणि भविष्यात फक्त विकासच नाही, कुठलंही हॉस्पिटलचं काम असेल, कुठलंही काम असेल, नक्कीच मला सांगा, आपण लवकरच बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन, तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट, तसेच सर्व प्रकारची औषधे। आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल। संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे।
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादनासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते। त्यांची जयंती निमित्ताने धुळे जिल्ह्यात अभिवादनासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करीत विनम्रपणे अभिवादन करण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार प्रवीण बागुल यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सहाय्यक महसूल अधिकारी वारुलाल बागुल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। नाताळ सणानिमित्ताने धुळे शहरातील मेथोडिस्ट चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। नाताळ सणानिमित्ताने येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करीत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या मेथोडिस्ट चर्च येथे ख्रिसमस दिनानिमित्त अभिवादनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव या प्रसंगी एकत्र येत उत्साहात साजरा करण्यात आला। मेथोडिस्ट चर्च मोगलाई येथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे उत्साहात ख्रिसमस नाताळ हा उत्सव साजरा करण्यात येतो। त्यानिमित्ताने या ठिकाणी धुळे शहरातील सर्व ख्रिस्ती समाजाचे बांधव एकत्रित येत असतात व आपला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात। 25 डिसेंबर 2024 रोजी ख्रिसमस नाताळ निमित्त या ठिकाणी सकाळी अभिवादन करीत प्रार्थना घेण्यात आली। त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व समाज बांधवांसाठी मिष्टान्न जेवण देण्यात आले आहे। संपूर्ण सप्ताहभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते, ज्यात प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, ज्यात नाटिका, डान्स, त्याचबरोबर स्पर्धांमध्ये क्रिकेट स्पर्धा, महिला पुरुषांसाठी रनिंग, सायकलिंग अशा विविध स्पर्धा देखील घेण्यात येत असतात। या कार्यक्रमासाठी रेव्हरंड राजेंद्र पाटोळे उर्फ पाळक साहेब सचिव राजप्रसाद कालिदास, श्रीमती अनुपमा राज कालिदास सदस्य, श्रीमती संजीवनी राजेंद्र पाटोळे आदी संपूर्ण संचालक मंडळ या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत असतात। 25 डिसेंबर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस यासाठी की स्वर्गीय परमेश्वराची योजना पृथ्वीवर साक्षात प्रगट झाली आणि ती प्रगट होण्याचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या माध्यमातून मानवाला शांती, प्रेम, प्रीती, दया याची शिकवण मिळावी या उद्देशाने आणि मानवाने एकमेकावर प्रीती करावी, जशी परमेश्वराने स्वर्गातून मानवावर प्रीती करण्यासाठी या जगामध्ये जन्म घेतला, तशा प्रकारे प्रत्येक मानवाने एकमेकावर प्रीती करावी, एकमेकाशी सहिष्णुतेने आणि सत्यतेने राहावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये 2000 वर्षापूर्वी प्रगट झाले, त्यांचा जन्म झाला आणि त्याचा जन्माचा आनंद मेथोडिस्ट धुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो। आणि म्हणून त्या निमित्ताने आज चर्चमध्ये सकाळी साधारणपणे 10:30 ते 12 वाजेपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये पवित्र बायबलवर आधारित प्रवचन देण्यात आलं। बहुसंख्येने ख्रिस्ती बांधव, भगिनी, लहान मुलं, मुली सर्वजण उपस्थित होते। त्यानंतर उपस्थित सर्व ख्रिस्ती बांधवांना चर्चच्या वतीने प्रीतिभोजन म्हणजे अन्नदान देण्यात आलं चर्चच्या वतीने आणि अन्नदानानंतर 4 वाजेपर्यंत अन्नदान राहील। त्यानंतर जवळजवळ आठवडाभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, जसे की पवित्र बायबलवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर पवित्र बायबलवर आधारित स्पर्धा परीक्षा, विविध खेळाच्या परीक्षा, त्यानंतर एक विशेष प्रकारची सहल, अशा प्रकारे आठवडाभराचा कार्यक्रम चर्चच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे आणि तो मोठ्या उत्साहाने अनेक ख्रिस्ती बंधू भगिनी त्यामध्ये सहभागी होतात। हा एक प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेमाचा, प्रीतीचा, आनंदाचा एक दिलेला एक सल्ला आहे आणि त्या सल्ल्याला अनुसरून आम्ही सर्वजण वागण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करत आहोत। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।